होते. एका बाजूला आपण पाहतोय आरसीसी नाशिक इथून आलेला संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सचिन ढवळे प्रहार पुणे हा संघ मैदानामध्ये खेळतोय. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये येत आहेत. स्ट्राईकला आपण पाहतोय इथे बॅटिंग साठी येत आहेत अमित पवार आणि नॉन स्ट्राईकला असतील ते बाळा क्षीरसागर. तर गोलंदाजी मार्क वरती येत आहेत ओल्ड इज गोल्ड सिब्बान शेख इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. मॅचला होते सुरुवात. पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. चेंडू शरीरावरती आदळला जातोय. चेंडू असेल तो निर्धाव. काल जर आपण पाहिलं तर आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये सिब्बान शेख काल रात्रीच्या समयी तिथे होते आणि आज जर आपण पाहिलं तर आज ते खराडी चषकामध्ये सकाळच्या सत्रामध्ये दाखल झालेत. क्रिकेट खेळणे म्हणावं तेवढं सोपं नाहीये. वारंवार प्रवास मॅचेस मुळे क्रिकेट एवढं सोपं नाहीये. इथे मात्र चेंडू लेगलांचा फटका लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जाईल. सीमा रेषा पार दन दन करत येतोय चौकार 4 धावेंसाठी. चांगला फटका इथे सजवला जातोय. लॉंग लेगची दिशा इथे निवडली आहे. चांगला बॉटम हँडचा वापर, त्यानंतर चौकाराची लावलेली मोहर, धावसंख्येची सुरुवात, धावसंख्येचा शुभारंभ, धावसंख्येचा श्री गणेशा इथे आपल्याला पाहायला मिळतोय. अमित पवार यांच्या बॅट मधून. सिब्बान शेख 40+ खेळाडू आहे आणि अजूनही खुल्या गटामध्ये या खेळाडूची अत्यंत मोठी मागणी आहे. पुन्हा एकदा तेज तर्रार, टप्पा पडल्यानंतर चेंडूने घेतलेली उसळी आणि त्याच नंतर आपण पाहिलं तर अगदी वेगामध्ये चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. यष्टांच्या मागे संघाचे संघनायक मुन्ना शेख तिथे आपण पाहतोय तैनात आहेत. एक कमबॅक कसं करायचं हे गोलंदाजांना ठाऊक आहे. फार मोठा एक्सपिरियन्स आहे. पुढचा चेंडू इथे देखील हलक्या हाताने चेंडूला कव्हरच्या दिशेने ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात, परंतु एक धाव इथे पूर्ण केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 5-6 षटकांची मॅच. 2 गोलंदाज 2-2 षटक, तर 2 गोलंदाजांना 1-1 षटक. 4 गोलंदाज वापरणं बंधनकारक. कंपल्सरी चेस हा नियम. पुढचा चेंडू बाळा क्षीरसागर कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. चेंडू पडल्यानंतर अगदी आपण पाहिलं तर वेगात पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. चेंडू इथे निर्धाव आहे. खेळपट्टीचा अथवा मैदानाचा अंदाज घ्यायला अशा एक्सपिरियन्स खेळाडूला वेळ लागत नाही. ठाऊक आहे चेंडू अंगावरती ज्यावेळेस हाताळला गेला त्यावेळेस चौकार आला. त्यामुळे इथे कव्हरच्या दिशेने खेळण्याचा जो प्रयत्न केला गेला त्या इथे झेल सुटतोय. म्हणावा तसा सोप्पा झेल नव्हता आणि जर एक्सपिरियन्स खेळाडूंकडून सातत्याने जे क्रिकेटच्या स्पर्धा खेळणारे जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंकडून एवढा सोप्पा झेल सुटणं फार अवघड आहे, परंतु इथे सुटलाय. बाळा क्षीरसागर यांना जीवदान मिळतंय. आघाडीच्या बॅटरला मिळालेलं जीवदान नेहमीच घातक ठरतं. पाहूया आता एकदा तर जीवदान मिळालंय, त्या जीवदानाचा फायदा कशा पद्धतीने घेतला जाईल. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 5 धावा. सचिन ढवळे प्रहार पुणे हा संघ मैदानामध्ये बॅटिंग करतोय, तर आरसीसी नाशिक इथे मैदानामध्ये गोलंदाजी करतायत. 5 धावा आतापर्यंत झाल्यात. षटक क्रमांक 2. धन्यवाद डीजे. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती हैदर. पहिला चेंडू इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. चेंडू पुन्हा एकदा निर्धाव असेल. पहिल्या षटकाची सुरुवात देखील आपण पाहिलं ना तर अमित पवार यांनी काहीशी स्विच हिट करूनच का प्रयत्न केला. तो प्रयत्न देखील फसला आणि या षटकाची सुरुवात देखील स्विच हिटचा प्रयत्न आहे. पॅटर्न शॉट आहे.
खेळण्याचा तर प्रयत्न करावाच लागेल, तो प्रयत्न फसतोय. इथे देखील बॅटची एज आणि यष्ट्यांच्या मागे टिपला जाईल झेल. पहिल्या विकेटचं पतन, पहिला बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद. नवीन बॅटर इथे अमित पवार यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत. अजय पुराणिक. प्रहार 11 जर आपण हा संघ पाहिला तर एक मोठी स्पर्धा देखील त्यांच्या माध्यमातून, सचिन सरांच्या माध्यमातून एक मोठ्या स्पर्धेचं आयोजन नियोजन प्रामुख्याने केलं जातं. क्रिकेट वरती नितांत प्रेम करणारी ही मंडळी आहेत. दरवर्षी प्रहार 11चा एक दैदिप्यमान क्रिकेट सोहळा त्यांच्या माध्यमातून आयोजित केला जातो. गतवर्षी देखील केला आणि या येणाऱ्या वर्षामध्ये देखील आपण त्या स्पर्धेचं भव्य दिव्य असं नियोजन आयोजन पाहणार आहोत. सचिन ढवळे स्वतः आज मैदानामध्ये खेळण्याचा आनंद घेत आहेत. संघाचे संघनायक आहेत, कॅप्टन आहेत. पाहूया पुढच्या चेंडूवरती काय होईल. अजय पुराणिक स्ट्राईकला सज्ज होत आहेत. इथे देखील लोअर फुल टॉस इनसाइड आउट आणि चेंडूला खेळून काढलाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने. वा भाई वा, चौकार ठोकलाय. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 9 धावा. चार धावेने आपलं खातं तर उघडलंय, तर सांघिक धावसंख्येमध्ये देखील 4 धावेंची वाढ. धावसंख्या होते ती 9 धावा. अजय पुराणिक प्रामुख्याने एक विस्फोटक बॅटर आहे आणि पहिल्या चेंडू पासून प्रहार करणं त्याची ताकद. पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर. पहिल्यापेक्षा हा अति सुंदर चेंडू जाईल डीप लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर. येतोय चौकारा पाठोपाठ खणखणीत षटकार. 6 धावा. चौकारा पाठोपाठ आलेला षटकार. धावसंख्या होते ती 15. दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने इथे प्रवेश केलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा, पुन्हा एकदा स्क्वेअर कट. टकाटक पटापट इथे खेळला जातोय स्क्वेअर कट. षटकार, चौकार. पुन्हा एकदा आपण पाहतोय येतोय चौकार. बॅक टू बॅक 3 मोठे फटके. धावसंख्येमध्ये मोठी वाढ. धावसंख्या होते ती 19 धावा. 19 रन्स ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. हैदर यांच्यावरती जे आक्रमण चढवण्यात आलं, मी सुरुवातीला सांगितलं की अजय पुराणिक एक विस्फोटक बॅटर है. हमें टुकू टुकू खेलना नहीं आता, अब मारेगा. आणि प्रत्येक चेंडूवरती इथे मारण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यामध्ये यश देखील प्राप्त होत आहे. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. म्हणावा तसा चेंडू बॅट वरती घेता आला नाही. खराब चेंडू होता, परंतु त्यावरती देखील 2 धावा अगदी वेगात पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सचिन ढवळे प्रहार 11 या संघाची धावसंख्या आपण पाहतोय एका गड्याच्या मोबदल्यात 21 धावा. सुरुवात तर चांगली आहे. पहिल्या षटकामध्ये 5 होत आहे. या षटकामध्ये तब्बल 16 धावा आल्यात. त्यामध्ये 1 षटकार 2 चौकार. परंतु पहिल्या षटकामध्ये विकेट प्राप्त केली गेली नाही. दुसऱ्या षटकामध्ये विकेट प्राप्त केली, परंतु 16 धावा हैदर यांनी खर्च केल्यात. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 21 एका गड्याच्या मोबदल्यात. थोडंसं स्पीडअप करा. आपण इथे टाइम लिमिट ठेवलेलं आहे. षटक क्रमांक मैदानामध्ये 3 ला सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती
गोलंदाज इथे सज्ज होत आहेत. सुनील नाठे वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरे षटक हाताळण्यासाठी येत आहेत. पहिला चेंडू इथे जीवदान मिळाल्यानंतरचा आहे. ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहेत. सिंगल प्राप्त केली जाते. आता पॉवर प्लेची षटक संपल्यानंतर 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत. डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज इथे आपण पाहतोय जो सज्ज होतोय. धावसंख्या होते ती 22. एका गड्याच्या मोबदल्यात 22 धावा आतापर्यंत झाल्यात. एक बॅटर बाद आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने खेळून काढलाय. सिंगल प्राप्त होईल. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या आपण पाहतोय 23 धावा झाल्यात. धावसंख्या इथे आपण पाहतोय 23 धावा झाल्यात. पुढचा चेंडू इथे देखील आडव्या बॅटचा वापर. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात. पुन्हा एकदा एकच धाव प्राप्त केली जाईल. पहिल्या 3 चेंडूंचा जर विचार केला तर पहिल्या 3 चेंडूंमध्ये सिंगल 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 फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली जाते. धावसंख्या होते ती 24. प्रत्येक चेंडूवरती धाव घेणं देखील सचिन ढवळे प्रहार 11 या संघाला फार गरजेचं आहे. धावा थांबता कामा नये. आणि त्यामध्ये असा एक मोठा फटका. पुन्हा एकदा अजय पुराणिक ऑन फायर. चेंडूला फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या डोक्यावरून. सीमारेषा पार. पुन्हा एकदा येतोय ब्रँडेड फटका. षटकार 6 धावांसाठी. सहा धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 30 धावा. पहिल्या 3 चेंडूंमध्ये 3 धावा खर्च केल्या. परंतु चौथ्या चेंडूवरती काहीशी लाईन आणि लेंथ इथे बदलण्याचा प्रयत्न आणि त्यावरती खेचलेला एक खणखणीत षटकार. धावसंख्या होते ती 30 धावा. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने त्यापेक्षाही दूरवरचा हाय अँड हँडसम. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार अजय पुराणिक यांच्या बॅट मधून. फक्त आणि फटक षटकारबाजी इथे मैदानामध्ये सुरू आहे. 6 वरती 6 धावा इथे जोडल्या जात आहेत. धावसंख्या होते ती 36. एका गड्याच्या मोबदल्यात. बॅक टू बॅक 2 षटकारानंतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 36 धावा. सुनील यांच्यावरती इथे आक्रमण चढवलंय. पुन्हा एकदा इथे बिगेटचा प्रयत्न केला गेलाय समोरच्या दिशेने. मिड ऑफ मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न. चेंडू हातातून निसटतोय. त्या दरम्यान 2 धावा इथे प्राप्त केल्या जातील. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 38 धावा. 3 षटकांचा खेळ इथे आतापर्यंत संपुष्टात आलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर सचिन ढवळे प्रहार 11 या संघाची धावसंख्या होतीये एका गड्याच्या मोबदल्यात 38 धावा. सुरुवात चांगली आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा होत्या सिब्बान शेख यांच्या गोलंदाजीमध्ये. त्यानंतर मात्र हैदर आणि सुनील या दोन्ही गोलंदाजांचा घेतलेला खरपूस समाचार. तब्बल 12 चेंडूंमध्ये 33 धावा इथे प्रहार 11 या संघाने ज्या पूर्ण केल्या. आता मात्र काहीशी रणनीती इथे बदलावी लागेल. गोलंदाज देखील पुन्हा एकदा इथे गोलंदाजी मार्क वरती येतात. ज्यांनी पहिलं षटक हाताळलं आणि फक्त 5 धावा खर्च केल्या. एक्सपिरियन्स गोलंदाज ज्याला अनुभव आहे ना त्या गोलंदाजाला इथे पुन्हा एकदा आमंत्रित करण्यात आलं. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा तेज तर्रार वेगवान गोलंदाज सिब्बान शेख इथे गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहेत. पहिल्या षटकाचा एंड कॉमेंट्री एंड कडून होते. आता मात्र आपण पाहिलं तर गुलमोहर एंड कडून इथे गोलंदाजी करण्यास सुरुवात करतील. एंड चेंज केलाय. पाहूया त्याचा फायदा बॅटरला होईल की गोलंदाजाला होईल. पुढचा चेंडू बाळा क्षीरसागर यांच्यासाठी. खोलवट टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. मिड ऑफ तिथे तैनात. सिंगल प्राप्त केली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 39. एका गड्याच्या मोबदल्यात 39 धावा झाल्या. चौथं षटक इथे प्रगती पथावरती आहे. पहिल्या चेंडूवरती तर सिंगल प्राप्त केली आहे. पुन्हा एकदा सिक्सर किंग अजय पुराणिक. इथे देखील बॅट तर अगदी वेगात फिरवली जाते.
बॅट तुम्हाला वेगात फिरवावीच लागते. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुमचा बॅट स्विंग फार महत्वाचा आहे आणि ज्या बॅटरकडे हा बॅट स्विंग अगदी योग्य आहे ना, त्या बॅटरच्या बॅट मधून मोठे मोठे फटके देखील आपण येताना पाहिलेले आहेत. पुन्हा एकदा सिंगल, धावसंख्येत वाढ, धावसंख्या 40. इथे देखील फार वेगामध्ये टप्पा पडल्यानंतर बॅट येईपर्यंत सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये इथे जाऊन विसावतोय आणि कॅप्टनचं देखील आपण पाहिल्यानंतर कौतुक करावं लागेल, कारण वेगाने इथे धावा येत आहेत. त्यानंतर आपलं ट्रम्प कार्ड जे आपल्या संघातील सर्वोत्तम गोलंदाज त्याला पुन्हा एकदा आमंत्रित करण्यात आलं. सिब्बान शेख आले, त्यांनी इथे धावांवरती अंकुश लावण्याचं काम केलंय, परंतु अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. बाळा क्षीरसागर मिळालेला जीवदानाचा घेतलेला पुरेपूर फायदा, चेंडूला फेकून दिलाय डीप मिड विकेट बाउंड्रीच्या डोक्यावरून सीमारेषा पार. येतोय पुन्हा एकदा षटकार षटकार षटकार. 6 धावा. काय फटका इथे सजवला जातोय. शॉट ऑफ गुड लेंथ वरतून चेंडू आतल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न बॅटरने देखील ओळखला. बॅट स्विंग आणि त्यानंतर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, टक असा आवाज आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 46. आता मात्र दोन्ही बाजूने आक्रमणाला सुरुवात झाली आहे. एका बाजूने आपण पाहिलं तर अजय पुराणिक आल्यापासून चौकार षटकारांचा वर्षाव करतात. बाळा क्षीरसागर कुठेतरी आपल्याला सिंगल डबल घेताना पाहायला मिळाले, एक जीवदान त्यांना मिळालं, परंतु आता इथे ही सूत्र बाळा क्षीरसागर यांनी देखील आपल्या हातात घेतली आहेत. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडूला कट केलाय, अप्पर कटचा वापर. इथे मात्र तो वापर इथे फसला जातोय. विकेटचं पतन, इथे पार्टनरशिप होते ब्रेक. बाळा क्षीरसागर इथे होतील बाद. दुसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. दुसरा बॅटर सचिन ढवळे प्रहार पुणे या संघाचा बाद होऊन तंबूच्या आश्रयाला येतात. नवीन बॅटर मैदानामध्ये येतात. नितीन मांडवे नवीन बॅटर मैदानामध्ये आहेत. बघा, हा जो संघ बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे ना, तो प्रामुख्याने स्पर्धा परीक्षा म्हणजे IPS UPSC या ज्या परीक्षा आहेत, सगळ्या स्पर्धा परीक्षा ज्या ज्या आहेत त्या स्पर्धा परीक्षांमध्ये अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत. गावाखेड्यातून एकत्रित येऊन या स्पर्धेचा या परीक्षांचा अभ्यास करणारे हे सर्व खेळाडू आहेत आणि तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये क्रिकेट देखील त्यांच्या माध्यमातून खेळलं जातं. आणि सचिन सर असल्यानंतर क्रिकेटला कुठल्याही प्रकारची कमतरता नाही. या विद्यार्थ्यांसाठी देखील एक सेपरेट असते स्पर्धा जी दिवाळीमध्ये असते. वर्षातून 2दा प्रहार चषक 2दा असतं. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा आल्या पहिल्या चेंडूवरती पुल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. सिंगल प्राप्त केली जाईल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ, धावसंख्या 47. बाळा क्षीरसागर बाद झालेत, परंतु तेवढाच हुशार बॅटर आहे नितीन. आल्या आपलं खातं उघडलंय, बरोबर आहे. आणि त्याच दरम्यान आपण पाहिलं तर या शेवटच्या चेंडूवरती मिळालेली सिंगल आहे, म्हणजे चांगल्या गोलंदाजाला इथे सन्मानाने उत्तर दिलंय. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावा. 2 बॅटर इथे बाद आहेत. स्वतः कॅप्टन काहीसा कानमंत्र देण्यासाठी मैदानामध्ये जात आहेत. सचिन ढवळे सर जर आपण पाहिलं ना, तर ज्याप्रमाणे क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम आहे, त्याचबरोबर तेवढेच अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवरती देखील प्रेम करणारे हे व्यक्तिमत्व आहे. कुठल्याही गोष्टीची कमतरता नसते. विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या ज्या गोष्टींमध्ये अडचणी येतील त्या सर्व गोष्टी त्यांच्या माध्यमातून पुरवल्या जातात. फार दूरवरतून विद्यार्थी या अकॅडमीमध्ये प्रवेश करतात आणि त्यानंतर त्यांचं कल्याण, मला वाटतं सरांनी बहुतेक असे IPS ऑफिसर त्यांच्या माध्यमातून बनवले गेलेत, घडले गेलेत, असे हे व्यक्तिमत्व आहे. मॅचकडे पुन्हा एकदा आपण वळतोय. गोलंदाजी मार्कवरती सुनील पुन्हा एकदा येत आहेत. इथे आल्या पहिल्या चेंडूवरती स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहतोय. नितीन यांचा फसतोय. चेंडू डॉट आहे. एका बाजूला
जी विस्फोटक बॅटिंग आपण अजय पुराणिक यांची पाहतोय ते नॉन स्ट्राईकला आहेत. पुढचा चेंडू सुनील यांचा. हा देखील चेंडू स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा काटा बदलतोय. काहीशी चर्चा होईल की कशा पद्धतीने करायचंय, कारण 4 षटकांमध्ये जवळपास 47 धावा झालेल्या आहेत. प्रतिस्पर्धी संघ अतिशय बलशाली आहे, हुशार आहे, एक्सपिरियन्स खेळाडू आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात मोठी धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न असेल. सुरुवात तर चांगली झाली आहे. इथे काहीशी चर्चा, त्यानंतर मात्र अलॉंग दी कार्पेट चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळलाय. सिंगल प्राप्त केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 48. पुन्हा एकदा स्ट्राईकला अजय पुराणिक, ज्याने मागच्याच षटकांमध्ये या सुनील यांच्यावरती जे आक्रमण चढवलेलं आपण पाहिलं 3 चेंडूंमध्ये तब्बल तिथे षटकारबाजी आपण पाहिली. ते पुन्हा एकदा ते द्वंद्व, ते युद्ध मैदानामध्ये जुंपलंय. पुन्हा एकदा काहीशी गती कमी केली. आरोग्य पद्धतीने चेंडू हाताळला. अखूट टप्प्याचा चेंडू होता. सिंगल प्राप्त केले. दुहेरीचा प्रयत्नात इथे मात्र नितीन स्वतःची विकेट बहाल करतोय. चुकीचा कॉल आणि नितीन इथे होईल बाद. तिसऱ्या विकेटचं पतन. तिसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. महाराष्ट्र पोलीस सायबर क्राईम मध्ये कार्यरत आहेत अश्विन कुमकर. नुकतीच जी स्पर्धा प्रहार 11 जी स्पर्धा संपन्न झाली त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज हा किताब या खेळाडूंनी पटकावलेला आहे. अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजी असू द्या, फलंदाजी असू द्या, आणि त्याचबरोबर समाजाशी देखील निगडीत आहेत. म्हणजे सर्वच बाजूने ऑलराऊंडर. समाजाची सेवा आणि त्याचबरोबर मला वाटतं जय पवार सरांचं देखील मार्गदर्शन त्यांना लाभलेलं आहे. आणि जय पवार सर इथे कळवत आहेत की अश्विन कुमकर हा खेळाडू देखील माझ्या बरोबरीने, माझ्या छत्रछायेमध्ये भरपूर वर्ष खेळलेला आहे. हा देखील चेंडू सुरेख. काय कमबॅक केलाय सुनील यांनी. अफलातून. मागच्या षटकामध्ये काहीशे खर्चिक ठरले, परंतु या षटकामध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे. 2 धावा खर्च केल्यात. म्हणजे पहिल्या षटकामध्ये 17, या षटकामध्ये फक्त 2. धावसंख्या जर आपण पाहिली तर 49. 5वं षटक सुरू आहे. वेगाने धावणारा रथ इथे कुठेतरी थांबवला जातोय सुनील यांच्या गोलंदाजीमध्ये. इथे मात्र मोठा प्रहार आहे. चेंडूने उंची तर गाठली आहे, लांबी गाठेल का? नक्कीच नाही. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. डीप मध्ये, डीप लॉंग ऑनच्या हातामध्ये जेल जाऊन विसावेल. विकेटचं पतन. धन्यवाद डीजे. धावसंख्या आपण पाहतोय 49 धावा झाल्यात. 5 षटकांचा खेळ संपलाय. 4 बॅटर बाद आहेत. अश्विन कुमकर त्या ठिकाणी बाद होत आहेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. या संघातील सर्वात एक्सपिरियन्स खेळाडू, ज्या अनुभव आहे, मोठ्या मोठ्या स्पर्धांचा देखील अनुभव आहे. एनबी ट्रॉफी सारख्या स्पर्धेमध्ये देखील एक खेळाडू खेळताना आपण पाहिलेले आहेत. त्यामधील सुदर्शन केदार नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. तर अंतिम षटक नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय समीर. गोलंदाजी मार्क वरती आहेत. डावखुरे शैलीचे गोलंदाज आहेत. अंतिम षटक आहे. फुलमोर एंड कडून इथे सुरुवात करतील. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटने मारा. स्ट्राईकला असतील सिक्सर किंग अजय पुराणिक. 49 झाल्यात. इथून पुढे किती? शेवटचे 6 चेंडू शिल्लक. शेवटचे 6. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल. चला पटपट खेळा, वेळेकडे लक्ष ठेवा. षटक क्रमांक 6 ची सुरुवात.
पहिला चेंडू इथे मिस टाइम स्ट्रोक. मिड ऑफचा खेळाडू डाऊन द बॉल. इथे मात्र विकेटचं पतन. फार वेळ इथे स्ट्राईक न आल्या कारणाने मला वाटतं तो जो रिदम आहे तो रिदम इथे ब्रेक होतोय आणि मोठा मासा सिक्सर किंग इथे बाद होत आहेत. अजय पुराणिक बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. ऍडव्होकेट सचिन भोसले. बघा मी तुम्हाला सांगितलं यांच्याकडे शिक्षण खात्यामधील किंवा वकिली पेशातील देखील काही खेळाडू आहेत. पोलीस खात्यातील तर आहेतच, वकील खात्यामध्ये देखील आपण पाहिलं, वकिलीमध्ये देखील नाविन्यपूर्ण कामगिरी करणारे देखील काही खेळाडू आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. ऍडव्होकेट सचिन भोसले. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजाचं समीर यांचं कौतुक करावं लागेल. सेट बॅटर त्यांनी पहिल्या चेंडूवरती बाद केलेत. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा सोडून देण्याचा प्रयत्न केला. टप्पा पडल्यानंतर जे वळण आहे त्या वळणावरती इथे बॅटरला थांबवायचं काम समीर यांनी अगदी अप्रतिमरित्या केलं. धावसंख्या 49 वरून पुढे अजूनही गेलेली नाहीये. इथे देखील चेंडूला कट केलाय, चॉप केलाय. एक धाव त्या दरम्यान वेगात पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय. दुसरी धाव देखील इथे वेगात पूर्ण होते. धावसंख्या 50 पार. 51 धावा झाल्यात. 51 रन्स ऑन बोर्ड. 51 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही या शेवटच्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. शेवटचे 3 इनिंग मधले. इथे देखील सरळ बॅटचा वापर. मिडऑफच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढला. एक्स्ट्रा कव्हरचे खेळाडू तिथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतील. प्रयत्न फसलाय आणि त्यानंतर येतोय एक देखना फटका, पुस्तकी फटका. चौकार 4 धाव्यांसाठी. चला श्रीतेज 11 आणि व्यंकटेश्वर वॉरियर्स या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे, आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. कुठलाही वेळ खर्च न करता आपल्याला किट आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. टॉस करण्यासाठी इनिंग ब्रेक मध्ये लगेच यायचं आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 55 वरती 5 बॅटर बाद आहे. पुन्हा एकदा चेंडू इथे उजव्या इष्टीच्या लगतचा सोडून देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसला जातोय आणि बॅटर इथे धाव बांधून तंबूच्या आश्रयाला. सचिन भोसले इथे बाद होत आहेत. बाद होऊन डगआउटच्या दिशेने 6व्या विकेटचं पतन. 55 धावा झाल्यात आणि 6 बॅटर इथे आतापर्यंत बाद. शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि ज्या व्यक्तिमत्वाची आपण सातत्याने चर्चा करत होतो ते सचिन सर, सचिन ढवळे इथे मैदानामध्ये येत आहेत. संयमी, कॅप्टन कूल आणि अगदी आपण पाहिलं ना तर क्रिकेट वरती फार प्रेम असलेले खेळाडू आहेत आणि त्यांचा लाडका विद्यार्थी नॉन स्ट्राईकला आहे, स्ट्राईकला आहे. सुदर्शन केदार फार लाडका आहे. बघूया आता सुदर्शन कशा प्रकारे इथे बॅटिंगचं दर्शन सगळ्यांना देतोय. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा जो विचार मनामध्ये होता त्या विचाराचं उत्तर इथे दिलंय. एकच मिळाला पण सॉलिड मारला. चौकारासाठी 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 6 षटकांचा खेळ इथे समाप्त आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर सचिन ढवळे प्रहार 11 या संघाची धावसंख्या होते 6 गड्यांच्या मोबदल्यात 59 धावा. तर आरसीसी नाशिक या संघाला 6 षटकांमध्ये 60 धावेंची गरज आहे. चला श्रीतेज 11 आणि व्यंकटेश्वरा 11 दोन्ही संघातील संघनायकांना विनंती आहे टॉस साठी या. श्रीतेज 11 संघाचे संघनायक कॅप्टन
लवकरात लवकर यायचं आणि व्यंकटेश्वरा 11 संघाचे संघनायक कॅप्टन लगेच या. श्रीतेज संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. बघा आपण इथे वेळ अजिबात खर्च करायचे नाही. स्वतः निलेश शिंगवले स्वतः आहेत. येस, व्यंकटेश्वरा 11 संघाकडून निलेश शिंगवले येत आहेत. तर श्रीतेज 11 या संघाकडून कॅप्टन कूल, व्यंकटेश्वर वॉरियर्स नाशिक, व्यंकटेश वॉरियर्स नाशिक, अजून एक नाशिकचा संघ आहे आणि श्रीतेज घरचा संघ आहे. टॉस इथे संपन्न केला जाईल. तुम्ही मध्ये थांबा. टॉस इथे आपण करतोय. आजच्या दिवसातील तिसऱ्या मॅचचा टॉस. दोन्ही कॅप्टन आपल्या बरोबर जोडले जात आहेत आणि कॉल श्रीतेज संघाचा असेल हेड आणि इथे पडलाय टेल. व्यंकटेश वॉरियर्स या संघाने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षण करू. निर्णय मागचं कारण? आम्ही या ग्राउंडवरती पहिलीच मॅच खेळतोय. ग्राउंडचा अनुभवण्यासाठी क्षेत्ररक्षण करू. खराडी चषक हे जे नियोजन आयोजन प्रथमतः आपण पाहतो इथे फ्लड लाईट, सनलाईट आणि फ्लड लाईट दिवस रात्र या स्पर्धेचं नियोजन आयोजन केलंय. याबद्दल तुम्ही काय सांगाल? आयोजन तर खूपच भारी केलंय. आयोजकांचं म्हणावं तेवढं धन्यवाद कमीच आहे, कारण की एवढी मोठी स्पर्धा आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये खेळाडूंसाठी भरवली जाते. त्यांचं मनापासून आभारी आहे. आज या स्पर्धेमध्ये कुठले कुठले खेळाडू आम्हाला तुमच्या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतील? या स्पर्धेमध्ये सोलापूरचा कृष्णा गवळे, अमित नाईक आहे, कुणाल खोंडे, विशाल निगोटे, मी स्वतः आहे. भरपूर खेळाडू तुम्हाला आज या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. मनोज जायभावे आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे मी स्वतः आहे. पुढील मॅच साठी तुम्हाला शुभेच्छा आहेत. मी कॅप्टन कूल, श्रीतेज 11 संघाचे प्रामुख्याने. कधी टेन्शन नसतं, हसमुख खेळाडू आहेत. जर टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? आम्ही बॉलिंग घेतली असती. गोलंदाजीचा निर्णय तर आपल्या बाजूने इथे येऊ शकत नाही. प्रथमतः बॅटिंग करायची आहे. 6 षटकांची मॅच आहे. काय टार्गेट सेट कराल? किती धावांपर्यंत आपण मजल माराल? तरी साधारणतः 70+ रन करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये आपला संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करतोय. अगदी फार दूरवरचं अंतर गाठून तिथे चांगला खेळ त्या संघाने केला. आज आपल्या संघामध्ये काहीसा बदल, कुठले खेळाडू आपल्या संघामध्ये खेळतील त्याबद्दल काय सांगाल? सेम स्क्वॉड आहे आमचा, आनंदवाडीला होता तोच. पुणे जिल्ह्यातले सर्व खेळाडू आहेत. नक्कीच तुम्हाला देखील पुढील मॅचसाठी शुभेच्छा असतील. पुढच्या मॅचचा टॉस इथे संपन्न झालाय आणि व्यंकटेश वॉरियर्स नाशिक या संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर श्रीतेज 11 या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. काय घडेल हे तिसऱ्या मॅच मध्ये, त्याचा टॉस आपण संपन्न केलाय. परंतु सुरू असलेली लढत RCC नाशिक या संघाला 60 धावांची गरज आहे आणि त्या धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल याकडे आपण लगेच वळतोय. पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये बदल होईल. आमच्या सर्वांचे लाडके आणि त्याचबरोबर एक सुंदर असं समालोचन आपल्या भेटीला घेऊन येतील नरेश डोबे सर. समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा आपल्या बरोबर जोडले जात आहेत. O2 कॉम्बॉक्स नरेश डोबे सर, धन्यवाद.
पुन्हा एकदा आपलं सर्वांचं कराडी चषक 2025 मध्ये मनपूर्वक स्वागत. आजचा समारोपाचा दिवस, 19व्या पर्वाचा अखेरचा दिवस मैदानामध्ये साकार होतोय. बेस कमी आहे का? पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळाच्या मान्यतेने आमदार बापूसाहेब पठारी युवा मंच आणि चंदननगर वॉरियर्स आयोजित महाराष्ट्र टेनिस क्रिकेटची एक मानाची स्पर्धा खराडी चषक 2025 खुल्या गटात 32 संघांचा सहभाग असलेली महाराष्ट्रातील एकमात्र स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. खराडी चषक पप्पूदादा गरुड आणि सहकाऱ्यांचं आयोजन, एक भव्य आयोजन आपल्याला बघायला मिळतं सातत्यानं. यावर्षी देखील वेगळ्या प्रकारचा उपक्रम हातात घेण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे सगळ्या संघांना जास्त षटकांच्या मॅचेस खेळायला मिळाव्या म्हणून रात्रीच्या प्रकाश झोताची व्यवस्था इथे करण्यात आली. मागच्या 4 रात्रीमध्ये आपण नाईट मध्ये देखील मॅचेस बघितल्या, डे मध्ये देखील मॅचेस बघितल्या. अर्थातच आपण पाहिलं होतं 12 संघांचा पूल होता 40+चा आणि त्यानंतरच्या 8 संघांचे पूल आपण पाहिले. चार धावा धावफलकावरती आरसीसी नाशिक संघाच्या बघायला मिळत आहेत. रवी आहिरे, मुन्ना शेख, यस षटकार 6 धावा इथे मिळत आहेत आणि धावफलकाला सुरुवात 6 ने षटकाराने होते. आरसीसी नाशिक एक तगडी टीम आहे. इथे पाहायचं काय गॅप आहे. बॅकफुट पॉइंटला स्क्वेअर कटचा अत्यंत दिमागदार फटका, कलाकुसर होती. 4 रन. मुन्ना शेख, रवी आहिरे नाशिकचे सुपर प्लेयर आहेत. ISPL मध्ये इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये दोन्ही खेळाडूंचा समावेश झालेला आहे. आज अनेक खेळाडू आपल्याला ISPL मध्ये सहभागी असलेले बघायला मिळतील. महाराष्ट्र अंडर 23 संघाचा खेळाडू देखील आज आपल्याला बघायला मिळेल. या नंतरच्या सामन्यामध्ये देखील आपल्याला अमित नाईक बघायला मिळेल. अजून इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये खेळणारे खेळाडू ज्यांची ऑक्शन मधून निवड झालेली असे अनेक तगडे सुपरस्टार आज आपल्याला बघायचे. तर त्यापैकी हे दोन्ही खेळाडू आहेत, रवी आहिरे आणि मुन्ना शेख. 10 धावा धावफलकावरती पहिलं षटक अमोल गावडेच्या हातामध्ये सोपवलेलं आहे. सचिन ढवळे सरांच्या नेतृत्वाखाली प्रहार 11 संघ मैदानामध्ये दाखल होतोय. कृष्णा गवळी यांना देखील आपण पुढच्या मॅच मध्ये खेळताना बघणार आहोत. शेरू लोहार देखील असतील. कडक कडक सेट आपल्याला बघायला मिळतील यानंतरच्या मॅच मध्ये. व्यंकटेश वॉरियर्स नाशिक विरुद्ध श्रीतेज पुणे या 2 तगड्या संघांमध्ये यानंतरची मॅच आपल्याला बघायची. तर आत्ताचा सामना अमोल गावडेचा चांगला चेंडू होता. गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने प्रहार चषकच्या माध्यमातून सचिन ढवळे सरांनी पुणे जिल्ह्यामध्ये क्रिकेट स्पर्धांच्या बाबतीमध्ये एक क्रांती केलेली आहे. यावर्षी देखील त्यांचा एप्रिल मध्ये स्पर्धा घेण्याचा मनोदय आहे आणि विशेष म्हणजे ऑल इंडिया ओपन प्रहार चषक यावर्षी संपन्न होणार आहे. दिवस रात्रीच्या सत्रामध्ये ही स्पर्धा होईल. तर आखूड टप्प्याचा चेंडू, षटकार, 6 धावा इथे पहिल्या षटकामध्ये धावांचा महावर्षाव इथे होताना बघतोय आपण. धावफलकावरती 16 आहेत. षटक क्रमांक पहिलं इथे अजून चालू आहे. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्येच आहे. 60 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि आता धाव्या हव्यात मात्र 44. 31 चेंडू मध्ये 44 धावा, 6 षटकामध्ये 60 धावा निश्चित एक चांगला स्कोअर आहे.
मात्र त्याचं रक्षण करायचं इथे प्रहार 11ला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात त्या सगळ्यांना सचिन ढवळे हे नाव हे सगळ्यांना परिचित आहे आणि अत्यंत रिस्पेक्टेबल टीचर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सचिन ढवळे सरांची ओळख आहे. ज्यावेळेस ते ऑनलाईन त्यांचे क्लास सुरू असतो त्यावेळेस 50-50 हजार विद्यार्थी एका वेळेस त्यांचा क्लास अटेंड करत असतात आणि विशेष म्हणजे अनेक विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिप्राय ज्यावेळेस आम्ही कॉमेंट्समध्ये वाचतो त्यावेळेस आम्हाला देखील अभिमान वाटतो, गर्व वाटतो की सचिन ढवळे सर आमच्या फ्रेंड लिस्टमध्ये आहेत. यस, अत्यंत सुंदर बॉल उजव्याच्या बाहेर टाकलेला चेंडू होता. इथे निर्धाव ठरवला जातोय. तर 16 धावा पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. चांगली सुरुवात आहे आरसीसी नाशिकची. गेले अनेक वर्ष म्हणजे मी तरी या स्पर्धेमध्ये गेले 10-12 वर्षांपासून बघतोय आरसीसी नाशिकला सहभागी होताना. दरवर्षी मुन्ना शेख आणि त्यांचे सहकारी स्पर्धेमध्ये येत असतात आणि बऱ्याच वेळा त्यांनी खूप चांगला खेळ केलेला आहे. अर्थात बऱ्याचशा स्पर्धांमध्ये ते बक्षीस पात्र फेरीमध्ये येऊ शकलेले नव्हते. पुन्हा एकदा आज नव्या दमानं, नव्या जोशात, नव्या जल्लोषामध्ये आपल्याला आरसीसी नाशिक संघ मैदानामध्ये उतरताना बघणार आहोत. आज खरं तर तगड्या झुंजेत. आज अत्यंत ताकदवान संघ मैदानामध्ये येणार आहे त्यामुळे आजची फाईट ही तितकीच कठीण असणार आहे प्रत्येक संघासाठी. या अगोदरच्या पहिल्या सामन्यामध्ये आपण अन्ना 11 विजय मिळवलेला बघितलाय. तर या सामन्यामध्ये एन एस खराडी संघाने विजय मिळवलेला आहे आणि या सामन्यामध्ये पाहायचंय दुसऱ्या सामन्यामध्ये लढत कोण जिंकतंय. खरं तो एक चमत्कार होता. खराडीच्या संघाने अन्ना 11 सारख्या ताकदवान संघाला पराभूत केले. अनपेक्षित निकाल या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसापासून लागतायत. आपण 8 संघांचा पूल बघतो आणि तिथून असं ठरवतो की आज हा संघ कदाचित फायनल मारेल, मात्र त्या संघाला उपांत्य फेरीमध्ये येता आलेलं नाहीये. या सरळ बॅटनं फटका ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, वाईडिश मिड ऑफला धाव मिळत नाही मुन्ना शेखला. अधिक शांतपणे मुन्नाने पहिला चेंडू फेस केलेला आहे. या अगोदर मुन्ना पहिल्या षटकामध्ये फक्त प्रेक्षक होता. रवी अहिरनं 16 धावा एका बाजूने फटकावल्यात आणि आता मुन्ना शेख परत एकदा अगदी सुंदर फटका मुन्ना शेखचा ड्राईव्ह करतो. एक धाव इथे मिळणार आहे. कुठली घाई नाही आणि खेळपट्टी तुम्हाला बघायची असेल तर खेळपट्टीवरती किती बाउन्स आहे, किती टर्न आहे या गोष्टी बघितल्या पाहिजे. काही दिवसांपूर्वीच आपण हट्टंगडी सरांची एक मुलाखत ऐकली असेल क्रिकेट कट्टावर. तर त्यांनी तिथे सांगितलं होतं की ज्यावेळेस ते जयपूरची मॅच खेळत होते अगदी सुरुवातीला तेंडुलकर त्यावेळेस मात्र 16-17 वर्षाचा काहीतरी असेल आणि ज्यावेळेस ते म्हणतायत की आम्ही खेळायला आलो, मी आऊट झालो आणि मी बाहेर येत होतो, तेंडुलकर आतमध्ये येत होता, तर त्याने मला प्रश्न काय विचारला असेल. या साकू टप्प्याचा चेंडू आहे, फुलटॉस चेंडू आणि सरळ चांगला प्रयत्न इथे डीप लॉंग ऑफला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन्स, 21 धावा धाव फलकावरती. रवी अहिरेचा पुन्हा एकदा एक शानदार चौकार. चौकाराबरोबर धाव फलकावरती 21. पुन्हा रवी अहिरे. हा रवी इथे तळपतोय. 4 लागोपाठचा दुसरा चौकार. आपण बघूया 25 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. गोलंदाज अजय पुराणिक. प्रहार चषक मध्ये सातत्यानं अजय पुराणिकची कामगिरी अप्रतिम राहिलेली आहे. स्पर्धेचा मानकरी अनेक वेळा अजय पुराणिक यांना आपण पाहिलं. खरं तर पोलीस सब इन्स्पेक्टर या पदावरती अजय पुराणिक कार्यरत आहेत. कर्तबगार पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आणि आता त्यांना आपण या मैदानामध्ये बघतोय. याचं बॉलर 26 धावा.
यास अपील 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 जोरदार आहे, मात्र पंचांवरती कोणताही परिणाम नाहीये. ज्या गोष्टीची आम्ही चर्चा करत होतो की समज किती असते. अट्टंगडे सर म्हणतायत की मी ज्यावेळेस आउट झालोय, मी ग्राउंडच्या बाहेर जात होतो, तेंडुलकर आत येत होता आणि तेंडुलकरने मला विचारलं की बॉल किती उडतोय आणि बॉल किती वळतोय. तर एका 15-16 वर्षाच्या खेळाडूला एवढी समज आहे खेळातली की खेळपट्टीवरती जर उभं राहायचं असेल तर या दोन गोष्टी पहिल्या बघितल्या पाहिजेत की बॉल किती उडतोय आणि बॉल किती वळतोय. आणि वयाच्या 16व्या वर्षीच तेंडुलकरकडे ही समज होती. आपण मुन्ना शेखला बघितलं, पहिल्या 2 बॉलला त्याने अजिबात घाई केली नाही. हा मुन्ना सेल म्हणजे ड्युरासेल बॅटरी आहे, लंबी रेस का घोडा. अनेक वेळा आम्ही पाहतो ज्यावेळेस चेस मास्टर म्हणून मुन्ना शेखला ओळखलं जातं, तो एकदा उभा राहिला की मग तो मॅच घेऊन जात असतो. अनेक वेळा आपण पाहिले, आज देखील त्याची तीच ख्याती आहे. तो त्यासाठी चेस मास्टर म्हणजे धावांचा पाठलाग करण्यासाठी तो जगत विख्यात आहे, प्रख्यात खेळाडू आहे मुन्ना शेख. फलकावरती 26, 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. अनेक किस्से आहेत. एखादा शॉट जर शक्य होत नसेल किंवा ग्रीप व्यवस्थित होत नसेल तर तेंडुलकर रात्रभर झोपत नसायचा. तर तो प्रॅक्टिस करत असायचा, रात्रभर प्रॅक्टिस करायचा. नाही काही कुणी मिळालं तर छताला बॉल बांधायचा आणि मग बॅटनी सराव करायचा. अनेक वेळा लोकांनी बघितले तेंडुलकरला अशा प्रकारचा सराव करताना, आणि तरच त्यामुळे महान बनतात. एका वक्त्याचं मी एक भाषण ऐकलं होतं, त्याने असं सांगितलं होतं की तुम्हाला जर महान व्हायचं असेल तर कमीत कमी 10,000 तास तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे. तेंडुलकरने 10,000 तास प्रॅक्टिस केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 10,000 तास अभ्यास केलेला आहे. लता मंगेशकर यांनी 10,000 तास रियाज केलेला आहे. 4 धावा. धावफलकावरती 30 धावा आहेत. नितीन मांडवे गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या चेंडूवरती रवी आहिरे हा तेजपुंज सूर्य आहे, इथे चमकतोय, चमकतो नाही तळपतोय. आणि इथे पुढं परत एकदा हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक मात्र समोर आहे, अडवेल तो. आणि 1 धाव रवी आहिरेला. क्वचित प्रसंगी आपण बघितले रवी आहिरेने 1 धाव काढलेली आहे, अन्यथा चौकार षटकारच आहे. आता रोजच बासुंदी खाणाऱ्या माणसाला रव्याची पेच कशी लागेल. 1 धाव रवी आहिरला इथे मिळते. 31 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी अजून 29 धावांची गरज 22 चेंडू मध्ये. मुन्ना शेख 3 चेंडू मध्ये 1 धाव, तर रवी आहिरे 11 चेंडू मध्ये 30 धावा. जे 11 चेंडू रवी खेळलेला आहे त्यापैकी 4 चौकार आहे आणि 2 षटकार आहे. म्हणजे 28 धावा त्याने फक्त चौकार षटकारांनी फटकावल्यात आणि इतर 3 धावा धावून घेतलेल्या आहेत. म्हणजे फक्त पंच पक्वांनावरच रवी ताव मारतो असं काही नाहीये, तर तो भाजी भाकरी देखील खातो, घेतो. आणि अडवलाय चेंडू. सुंदर असा कव्हर ड्राईव्ह आपण बघितला होता इथे मुन्ना शेखच्या बॅट मधून. मात्र 2 धावा मुन्ना शेखला इथे मिळतील. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक तिथे वेगात पोहोचतोय, चेंडूला अडवतोय. धावफलकावरती 33 धावा. षटक क्रमांक 30 मैदानामध्ये सुरू आहे. नितीन मांडवे गोलंदाजी मार्कवर. गोलंदाजांकडून चांगला प्रतिकार होणं अपेक्षित होतं. 60 धावा म्हणजे काय मोठा स्कोर या विकेटवरचा नाहीये, परंतु पहिल्या 2 षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये विकेट काढल्या असत्या तर या सामन्यामध्ये जरूर एक चान्स निर्माण होऊ शकत होता. इथे पुन्हा एकदा धावबाची संधी निर्माण होऊ शकते, मात्र थ्रो थोडासे वाईड येत आहेत. आणि धावफलक आपण बघूया 33 आहेत. सलामीची जोडी अजून मैदानामध्ये. 33 लॉस ऑफ नो विकेट. मुन्ना शेख अजूनही मुन्ना शेख सेट होण्यासाठी काही चेंडू घेतोय, जपून खेळतोय. चेंडूच्या मेरिट वरती त्याचं लक्ष आहे पूर्णपणे. फ्लाइट होती ही, सरळ बॅटनं उचललाय, मात्र हवेमध्ये चेंडू. धावाची संधी असू शकते तिथे. थेट एष्ट्या उडाल्यात आणि मुन्ना शेख बाद. मोठा धक्का, पहिला विकेट इथे नाशिकने गमावलाय.
36 वरून पहिला फलंदाज बाद होईल मुन्ना शेख. मुन्ना शेख बाधून परततोय. 33 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ISPL मधला मुन्नाचा रेकॉर्ड आपण मागच्या वर्षी बघितले तर 154 धावा मुन्ना शेखनं, ज्या सर्वाधिक 3ऱ्या क्रमांकावरती होता. करण आंबाला पहिल्या क्रमांकावरती प्रथमेश पवार आणि त्यानंतर मुन्ना शेखला आपण पाहिलं होतं. केतन मात्रेच्या पेक्षा जास्त धावा मुन्ना शेखनं बनवल्या होत्या. एजाज कुरेशी पेक्षा जास्त धावा, बबलू पाटील पेक्षा जास्त धावा. इथे मात्र मुन्ना शेख मोठ्या धावा बनवू शकलेला नाही. आज सुरुवातीपासूनच तो थोडा सावध खेळत होता. मात्र रवी आहिरेने एका बाजूनं खूप मोठी ताकदवान फलंदाजी इथे दाखवलेली. नवीन गोलंदाज. 3 षटकांचा खेळ संपला. 34 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. स्क्रीनच्या बाजूला, साइड स्क्रीनच्या बाजूला ज्या गाड्या आहेत तर तिथे जे कोणी मालक असतील गाड्यांचे, आपल्या गाड्या बाजूला घ्या. टॉवरच्या पाठीमाग स्क्रीनच्या, साइड स्क्रीनच्या बाजूला गाड्या लावलेल्या आहेत आज मैदानामध्ये. तिथून गाड्या बाजूला घ्या. गाड्या सतत येत जात असतात, प्रत्येक वेळेस सूचना द्यावी लागते. सर्व प्रेक्षकांना विनंती, थोडस सहकार्याची अपेक्षा आम्हाला आहे. तर नवीन गोलंदाज विवेक नखाते जरूर या षटकामध्ये कमबॅक केलेला आहे. पहिल्या 2 षटकामध्ये भरपूर धावा होत्या, मात्र 3ऱ्या षटकामध्ये धावा रोखलेल्या आहेत. 3 षटकामध्ये 34 धावा. आता 3 षटकामध्ये 26 धावांची गरज आहे. एक षटक निर्णायक ठरू शकतं. स्वप्नीलजी गामणे इथे सामन्यांचा आस्वाद घेत आहेत. आपलंही मनापासून स्वागत. खास नाशिकवर पहिल्या चेंडूवरती धुमाकूळ इथे बघायला मिळतो रवी आहिरेचा. एक मात्र असा खेळाडू एका बाजूने गोलंदाजांवरती अक्षरशः तुटून पडलेला आहे. आक्रमकतेचा एक नवा आविष्कार रवी आहिरेकडून आपल्याला बघायला मिळतोय. 13 चेंडूमध्ये 37 धावा रवी आहिरेच्या इथे फलकावरती लागलेल्या आहेत. 4 चौकार आहेत, 3 षटकार आहेत रवी आहिरेचे. चाळीस धावा एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये इथे सुरू आहे. भरपूर मोठी स्पर्धा, खेळाडूंसाठी पर्वणी असते. 19 वर्षांपासून सातत्यानं पप्पूदादा गरुड आणि त्यांचे सहकारी आपल्यासाठी हा महोत्सव आणत असतात. 2,22,222 रुपयाचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे. 1,11,111 रुपयाचं दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. 55,555 रुपयाचं तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. सन्माननीय पप्पू शेठ दौंडकर आणि सोनूजी सातव या दोन्ही अतिथींचं आगमन इथे होतंय. आपलं पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष पप्पूदादा गरुड यांच्याकडून मनापासून स्वागत. 33,333 रुपयाचं चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक. 35,000 रुपयाचं 25,000 रुपयाचं 40+ पारितोषिक आणि 35,000 रुपये शिस्तबद्ध संघासाठी पारितोषिक आहेत. अशी सगळी बक्षिसे या स्पर्धेमध्ये भरपूर आहेत. त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाजासाठी 10,000 रुपये आहे. ही सगळी मोठी बक्षिसे, वैयक्तिक बक्षिसे देखील. आणि विशेष म्हणजे मुख्य आकर्षण खराडी चषकचं बक्षीस वितरण नेहमी एका अभिनेत्रीच्या शुभ हस्ते होतं. अनेक अभिनेत्रींना आपण या मंचावरती बघितलं, आज संध्याकाळी देखील बघणार आहोत. विदुलाजी चौगुले यांना जरूर त्यांच्या शुभ हस्ते लकी ड्रॉची बक्षिसं, खेळाडू बक्षिसं घेण्यासाठी उत्सुक आहे. मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये कोणालाही बक्षिसं मिळणार आहे याविषयी अजून कोणालाही स्पष्टपणे काही माहित नाहीये. षटक इथे चौथं सुरू आहे. 40 धावा विजयासाठी मात्र 20 धावांची आवश्यकता आहे 16 चेंडूमध्ये. आणि गोलंदाज विवेक नखाते गोलंदाजीसाठी. वैभव जाधव आणि शोएब पटेल ही जोडी मैदानामध्ये
इथे आता फलंदाजी करणार आहे. सचिन ढवळे सर यष्टांच्या पाठीमागे ऍज अ विकेट कीपर आपण बघू शकतो. खर तर शिक्षकी क्षेत्र, शिक्षकी पेशामध्ये अर्थातच इथे चौकार आहे, तर बाजूला सराव करणारे खेळाडू ग्राउंड वरती बॉल येऊ देऊ नका, नाही खेळूच नका. आयोजकांकडून विनंती आहे, तिकडे सराव करणारे खेळाडू आपण प्रॅक्टिस करू नका, तसाच वॉर्मअप करा. 44 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. यावेळेस यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक होणार आहे. एकदा विवाना पूर्ण होतोय, दुसऱ्या धावीचाही प्रयत्न होतोय. 2 धावा पाठोपाठ इथे पूर्ण आहेत. स्कोअर देखील पुढे पोहोचणार आहे 46 वर. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आरसीसी नाशिक 46. चौथ्या षटकामध्ये अजून 14 धावा दूर विजयापासून. थोडा कमबॅक निश्चित हळूहळू मॅच मध्ये परत येण्याचा प्रयत्न जो होता. वाईड साठी रेफरल कॉल आहे, फलंदाजांकडून हा कॉल आहे. तिसरे पंच तिथे चेक करतील. तर आपण जी चर्चा करत होतो मॅन ऑफ द सिरीज साठी LED TVI राहुलजी भाऊसाहेब पठारे आणि संदीपजी निवृत्ती मोझे यांच्याकडून. तर पहिल्या क्रमांकाचा जो खराडी चषक आहे तो अक्षयराव लक्ष्मण पठारे युवा नेते खराडे यांच्याकडून. दुसऱ्या क्रमांकाचा खराडी चषक संपतराव मोरे अध्यक्ष सराफ असोसिएशन चंदननगर यांच्याकडून. तिसऱ्या क्रमांकाचा खराडी चषक संतोषजी कांताराम दरेकर युवा नेते यांच्याकडून. तर चौथ्या क्रमांकाचा खराडी चषक दत्तात्रयजी दिवटे सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून. फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू असेल धाव फलकावरती 46 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजून काही बक्षीस आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण बघतोय की स्वर्गीय अशोकराव गणपतराव बोराटे यांच्या स्मरणार्थ सूरजभाऊ बोराटे यांच्याकडून देखील 40+ साठी खराडी चषक. तर सर्व सामन्यांना मॅन ऑफ द मॅच सन्मान चिन्ह अर्थात ट्रॉफी स्वर्गीय सौभाग्यवती हिराबाई शिवाजी गलांडे यांच्या स्मरणार्थ महेंद्रजी शिवाजी गलांडे उपाध्यक्ष भाजपा पुणे शहर यांच्याकडून प्राप्त झालेला आहे. 47 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आरसीसी नाशिक. 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू 13 धावा अशी स्थिती मॅच मध्ये. अजून एखादं षटक चांगलं येणं गरजेचं आहे. आणि सचिन ढवळे सर बघायचे कोणत्या गोलंदाजाला इथे आणतायत की तो गोलंदाज त्यांना ही मॅच शेवटच्या षटकापर्यंत घेऊन जाईल. स्वतः सचिन ढवळे सर देखील एक चांगले गोलंदाज आहेत, एक चांगले फलंदाज आहेत. विशेष म्हणजे क्रिकेट वेड व्यक्तिमत्व आहे. आपल्या व्यवसायामधून जर जे काही 2 पैसे आपल्याला मिळतात त्यामधून भरपूर सगळा खर्च क्रिकेटसाठी सचिन ढवळे करतात. आपण स्पर्धा बघितली असेल त्यांची प्रहार 11 तुम्ही जरूर लाईव्हचा आस्वाद घेत असताना तुमच्या लक्षात येईल. यावर्षी ऑल इंडिया ओपन आहे, तिथेही सर अगदी प्रोफेशनल लेवलवरती त्या स्पर्धेचं आयोजन करत असतात. आणि गेल्या वर्षीपासून आपल्याला प्रहार 11 हा संघ महाराष्ट्रातील मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना आपण पाहिलेला आहे. कालच आपण देवगड मध्ये देखील त्यांची टीम बघितली, नजीब मुल्लाला त्यांची टीम बघितली होती, चिपळूण येथील स्पर्धेमध्ये बघितली होती सावर्डेला. आणि अशा अनेक शिरसाट स्पोर्ट चॅम्पियन ट्रॉफी मध्ये देखील प्रहार बघितला होता. राष्ट्रवादी चषक मध्ये देखील प्रहारच्या 11चा संघ बघितला होता. आणि आता आपण इथे खराडी चषक मध्ये देखील प्रहार बघतोय. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सातत्यानं ते संघांना खेळाडूंना संधी देत असतात. तर 1 धाव इथे मिळणार आहे, धाव फलक पुढे पोहोचेल. 48 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. जरूर थोडस कमबॅक करणं गरजेचं आहे. इथे थोडे ब्रेक थ्रू येणं गरजेचं आहे. या षटकामध्ये अत्यंत महत्वाचं षटक आहे. 12 धावा विजयासाठी केवळ हव्या आहेत. 11 चेंडू मध्ये 12 धावा. येथून मॅच जरूर जिंकता येऊ शकते. अनेक आपण बघा ना तुम्ही, भारताचा दक्षिण आफ्रिका विरुद्धचा फायनल सामना T20 वर्ल्ड कपचा हरली होती भारताची टीम. आपण सगळ्यांनी ठरवलं होतं की नाही आता जिंकूच शकत नाही आपण. पण रोहित शर्माने अशा मोमेंट रचल्या आणि तिथून भारताने वर्ल्ड कप आणला भारतामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण. कुठेही आपण या गोष्टी बघत असतो की चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी तुम्हाला जिंकून देणार आहे. त्यामुळं क्रिकेटमध्ये तुम्ही कधी पराभूत होत नसता. जोपर्यंत समोरचा संघ तुमच्यापेक्षा 1 धाव जास्त बनवत नाही तोपर्यंत तुम्ही विजयी आहात. आणि त्यासाठीच तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. उजव्या यष्टीच्या बाहेर आहे, बराचसा बाहेर आहे, वाईड चेंडू. धाव फलकावरती 51 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अशा काही
एक हिंदी मध्ये एक शायर है, रख हौसला वो मंजर भी आएगा, पैसे के पास समंदर खुद चल के आएगा। हौसला बुलंद होना चाहिए, बहुत ही बड़ा हौसला होना चाहिए, तो आपको आगे आने का मौका मिल सकता है। और ये बेहतरीन कैच एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जाणारा चेंडू पकडलाय, झेल इथे होतोय। धावफलक 51 आहे, तर विजयाचं समीकरण इथे बदलणार आहे। 9 चेंडू 9 धावा। नऊ चेंडू 9 धावा इथे विजयासाठी। आणि बापू खडताळे या मैदानामध्ये मला बापू खडताळे ते काही षटकार अजूनही दिसतात, मिड विकेटच्या डोक्यावरून खेचलेले षटकार। अनेक वेळा बापू खडताळेने जबरदस्त काम केलेलं आहे। नाशिक आरसीसी नाशिकसाठी, नाशिक क्रिकेटसाठी हा एक लिजेंड सुपरस्टार आहे, जो फलंदाजीसाठी आता बघणार आहोत आपण। शेवटचे 9 चेंडू 9 धावा। प्रहार 11 विरुद्ध आरसीसी नाशिक अशी लढत आहे। प्रहार 11 चे खेळाडू खरं तर स्थानिक क्रिकेट खेळतात, हे सगळे स्पर्धा परीक्षा करणारे खेळाडू आहेत। काही खेळाडू स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी झालेले आहेत, काही खेळाडू भविष्यातले अधिकारी आहेत। आणि अशा संघाविरुद्ध एका प्रोफेशनल क्रिकेट टीमची मॅच आहे। काय जबरदस्त मॅच। बापू खडताळेचा हा चेंडू या सावेमध्ये आणि 6 धावांची मोहर इथे उमटणार आहे। 3 धावांची केवळ आवश्यकता इथून पुढे जिंकण्यासाठी। 57 फटका धावा। असा धुआधार हा गेला षटकार। युवा नेते सन्माननीय सुरेंद्र दादा पठारे यांचा दणदणीत षटकार। याबरोबरच चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि आरसीसी नाशिकचा दिमागदार विजय। विजयी संघाचं मनापासून अभिनंदन। यानंतरचा सामना श्री तेज 11 विरुद्ध व्यंकटेश वॉरियर्स नाशिक। पुन्हा एकदा नाशिकचा दुसरा संघ मैदानामध्ये बघायला मिळणार आहे। तर त्या सामन्याचा टॉस देखील झालेला आहे। तर सामनावीर पुरस्कार आपण या ठिकाणी लगेच जाहीर करतो या मॅचचा। हे पहा, शेक हँड करा, बोथ ऑफ टीम शेक हँड करा आणि मग मैदान सोडा। इकडे बक्षीस स्वीकारण्यासाठी रवी आयरेन या। आणि ज्यावेळेस आपण शेक हँड करत असतो, ज्यावेळेस मैदानातला संघ बाहेर येतो, त्याच वेळेस मैदानाच्या बाहेरच्या संघाने आतमध्ये जा। चला क्षेत्ररक्षण व्यंकटेश वॉरियर क्षेत्ररक्षणासाठी या।